नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठीत. नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. 18 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतील 26 पैकी 23 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. एनडीएचे 17 उमेदवार तर काँग्रेसचे 5 उमेदवार विजयी झालेत. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह 5 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे आता केवळ 3 जागांसाठीच मतदान होणार असून अपेक्षित राजकीय चुरस कमी झाली आहे. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवर राज्याचं लक्ष लागलं असून माहितीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आलेत. निवडणुकी संदर्भातील बैठकांना शिवसेनेला सहभागी न केल्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्या गाडीत बसायचं अशा शब्दात त्यांनी समन्वयावर प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 संदर्भात बैठक पार पडली. या विधेयकाद्वारे महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. त्यांना कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान व बाजारपेठ सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र यंत्रणा व डिजिटल डेटाबेस तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधी आणि राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याचाही प्रस्ताव असून हे विधेयक कृषी क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदी दर 15.80 रुपयांवरून वाढवून 16.50 रुपये प्रति किलो करण्यात आलाय. हा दर आजपासून लागू होणार आहे. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांनी 30 रुपये प्रति किलो दराची मागणी केली होती. मात्र सध्या सरकारकडून केवळ मर्यादित वाढ करण्यात आली आहे. यंदा 2 लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. दरातील चढ उतार आणि निर्यात धोरणामुळे शेतकरी नाराज असून या निर्णयाकडे दिलासा म्हणून पाहिले जात आहे. कोलकाता येथे मोठी आणि खळबळजनक घटना घडली. अलीपूर परिसरातील एका 9 मजली सरकारी इमारतीला भीषण आग लागून 4000 ईव्हीएम मशीन जळून खाक झाल्यात. ईव्हीएमचा वापर अलीकडील विधानसभा निवडणुकांमध्ये करण्यात आला होता आणि त्या सुरक्षिततेसाठी इमारतीत ठेवण्यात आल्या होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 24 तासांहून अधिक वेळ लागला असून घटनेनंतर प्रशासनाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. दरम्यान या घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असा संशयही सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणी सीआयडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले असून 14 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. या कारवाईनंतर बॅनर्जी यांनी तपास यंत्रणांच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत राजकीय सूडबुद्धीचा आरोप केलाय. ते या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकनीपाडा परिसरात कचऱ्यात पिशवीत गुंडाळलेलं सुमारे 7 दिवसांचं स्त्री जातीचं नवजात अर्भक आढळून आलंय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला सुरक्षित ठिकाणी हलवलं असून त्याची काळजी घेण्यात येते. या घटनेचा कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे. शिरपूर चोपडा मार्गावरील सावेर गावाजवळ थिनर रसायनांनी भरलेला ट्रक पलटी होऊन अचानक आग लागल्याची भीषण घटना घडली. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला फोमचा वापर करावा लागला. थाळनेर पोलीस या घटनेचा तपास करत आहे. परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. निनावी चिठ्ठीद्वारे तब्बल 45 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. ही घटना प्रसाद डाखोरे यांच्या घरासमोर घडली असून त्यांच्या घराच्या गेटवर एक निनावी चिठ्ठी लावण्यात आली होती. या चिठ्ठीत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ सापळा रचला आणि सिने स्टाईल पाठलाग करत 3 बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही फिर्यादीचे जिवलग मित्र असून त्यांच्यावर पूर्ण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईकरांसाठी महागाईच्या काळात एक मोठी आणि तात्पुरती दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात तब्बल 5 रुपयांची सूट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार ही सवलत एका दिवसासाठी लागू राहणार आहे. मुंबईतील सुमारे 36 पेट्रोल पंपावर दुचाकी धारकांना सध्याच्या दरापेक्षा 5 रुपये कमी दराने पेट्रोल उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेषतः दुचाकी वापरणाऱ्या आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना थोडा दिलासा मिळावा या मागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील गुटखा आणि तंबाखू माफियांवर आता मोठी कारवाई होणार आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले असून गुटखा, निकोटीनयुक्त पान मसाला आणि तंबाखूच्या अवैध व्यापारावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या कारवाईत केवळ विक्रेत्यांवरच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार तसेच संघटित नेटवर्कवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. गोदाम चालक आणि घाऊक विक्रेतेही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात एका अंत्ययात्रेदरम्यान गंभीर घटना समोर आली आहे. बेडेकर नगरमध्ये अंत्ययात्रेला रस्त्यावर लावलेल्या गेट आणि बॅरिकेड्समुळे अडथळा निर्माण झाला. राज विशाल वाघ यांच्या अंत्ययात्रेदरम्यान नातेवाईकांना तब्बल अर्धा तास थांबावं लागलं. नंतर संतप्त नागरिकांनी गेटचं कुलूप तोडून मार्ग मोकळा केला. हा रस्ता महापालिकेचा की खासगी यावरून वाद निर्माण झाला असून परिसरात तणावाचं वातावरण झाल्याने प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चिंचपाडाजवळ धुळे सुरत महामार्गावर डंपर आणि कोंबडी वाहतूक करणाऱ्या पिकअपची जोरदार धडक झाली. अपघातात चालक व सहचालक गंभीर जखमी झाले असून रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहे. मालेगावात अल्पवयीन मुलीच्या कथित बेकायदेशीर प्रसूती व नवजात बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर किशोर डांगे यांच्यासह 9 जणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल असून तपासात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुलगी व बाळाची प्रकृती स्थिर आहे. मेटाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्म्सना शुक्रवारी संध्याकाळी अचानक तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे दोन्ही ॲप्स काही काळासाठी ठप्प झाले होते. युजर्सना लॉग इन, पोस्ट, रील्स आणि मेसेजेस वापरताना समस्या जाणवल्या. दरम्यान अनेक युजर्सनी या तांत्रिक अडचणींबाबत एक्सवर तक्रारी नोंदवल्या. त्यामुळे या समस्येची माहिती सर्वत्र पसरली. काही काळानंतर सेवा हळूहळू पूर्ववत होत असल्याचं दिसून आलं. मात्र या अचानक झालेल्या डाऊनमुळे युजर्समध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आयोजित 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. या महोत्सवात माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपट दाखवले जातील. यंदा 1459 नोंदींपैकी 144 चित्रपट स्पर्धेसाठी निवडले गेले असून त्यात 92 भारतीय आणि 52 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. तर स्पर्धेबाह्य विभागात 202 चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर, त्याची लेक सारा आणि सून सानिया चंडोक यांनी प्रायव्हेट फ्लाईटमध्येच मजेशीर क्रिकेट खेळलाय. सचिन बॅटिंग करत होता आणि मला आउट करू शकत नाही असं तो मजेत म्हणाला. पण शेवटी सारा आणि सानियाने मिळून त्याला आउट केलं. हा हलका फुलका कौटुंबिक आणि मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालं असलं तरी पावसाने सध्या काहीसा ब्रेक घेतल्याचं चित्र दिसतंय. परिणामी राज्यातील अनेक भागात उकाडा आणि दमटपणा वाढला असून नागरिक हैराण झालेत. मात्र हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. 13 जून ते 20 जून दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीसह राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता नव्या पर्वाची सुरुवात करते. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, निर्मिती आणि उद्योजकता या क्षेत्रात यश मिळवल्यानंतर प्राजक्ता आता तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या पहिल्या तेलुगू चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू असून हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र चित्रपटाचं कथानक, कलाकार आणि प्राजक्ताची भूमिका याबाबत अद्याप गोपनीयता राखण्यात आली आहे. प्राजक्ताचा नवा लूक, तिची व्यक्तिरेखा आणि दक्षिणेतील हा प्रवास किती यशस्वी ठरतो याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असून त्याची पत्नी संजनाच्या डोहाळे जेवणाचा शाही सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याचा देखणा व्हिडिओ सूरजची बहीण जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता मी अधिकृतपणे आत्या होणार असं म्हणत तिने आपला आनंद व्यक्त केलाय. या कार्यक्रमात जान्हवी गुलाबी साडीत तर संजना हिरव्या सिक्वेन्स साडीत आणि पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. दरम्यान सूरजने भगवान शंकर आणि गणपती बाप्पांच्या चित्रांनी सजवलेला खास कस्टमाइज कोट परिधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.